डबल सहज येतात घेतलं मग चांगलं information chapter section 173 173 of the Bharatiya Nagaric section 173 BNSS Bharatiya Nagaric Suratha Samaj chapter किती 13 chapter 13 section 173 BNSS म्हणजे information to the police and your power certification ते पोलिसाला एखादा information अशा प्रकारे द्यायची इन्व्हेस्टिगेशन पॉवर काय असते information in observable case. Section 173 information in observable case. Serious attack to deny. Cognitive. So याच्यामध्ये information पोलिसांना कशा प्रकारे दिली गुन्हा घडल्याची म्हणजे शॉर्ट मध्ये प्रत्येकीचे नाव FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जे होतो त्यालाच इन्फॉर्मेशन इन कॉग्निटिव्ह केसेस असं म्हणतात त्याला आपण FIR म्हणतो सेक्शन 173 मध्ये जे आहे शॉर्ट मध्ये FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट FIR चा लॉंग फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट प्रथम माहिती फर्स्ट इन्फॉर्मेशन प्रथम माहिती अहवाल सो प्राथमिक माहिती असते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मध्ये इन्फॉर्मेशन कॉग्निटिव्ह केसेस शॉर्ट मध्ये वाटतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट IPC मध्ये काय सेक्शन आहे त्यासाठी IPC मध्ये 154 IPC मध्ये इंडियन पेनल कोड मध्ये 154 BNSS मध्ये 173 याच्यामध्ये दिले सबसेक्शन 1 170 सबसेक्शन 1 मध्ये what is information in cognizable cases so यामध्ये एवढी information relating to the commission of a cognizable offense म्हणजे एखादा cognizable offense त्याच्यामध्ये जी माहिती आहे ती द्यायची irrespective of the area where the offense is committed may be given orally or by electronic communication to an officer in charge of a police station. म्हणजे ऑफिसर ऑफिस मध्ये गुन्ह्याची माहिती आहे कशी द्यायची त्याच्यामध्ये एवढी इन्फॉर्मेशन ऑफिसर ऑफिस एखादा घडला त्याची माहिती द्यायची पोलिसांना कशा प्रकारे इरेस्पेक्टिव्ह ऑफ द एरिया वेअर द ऑफेन्स इज कमिटेड काय नवीन प्रोव्हिजननुसार काय कुठेही जर गुन्हा घडला इरेस्पेक्टिव्ह ऑफ द एरिया तर आपल्याला कोणत्या पोलीस स्टेशनला जवळच्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन देते अगोदर कसं होतं की त्याच एरियाच्या पोलीस स्टेशनला FIR दाखल करता येत होतं पण आता नवीन याच्यानुसार बदल झाले जरी गुन्हा दुसरीकडे घडला
पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला नाही त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा आपण गुन्ह्याची नोंद करू शकतो. झिरो एफ आय म्हणते का? हां, म्हणजे जवळ जे आपल्या पोलीस स्टेशन पडेल तिथे आपण FIR दाखल करू. पहिले घेत नव्हते ना हां, त्याचा असेल तरच समजा एखाद्या ॲक्टिव्हिटीची हद्द दुसरीकडे असेल आणि आपल्याला पोलीस स्टेशन दुसरं जवळ असतं तर आपण तिथे जातो. ते पोलीस स्टेशन घेत नव्हतं. ते म्हणायचे की ॲप्लिकेशनमध्ये आहे तिथेच. आमच्या ज्युरिडिक्शन घेत नाही, तिला लावून कंप्लीट आहे. शिक्रापूरला तर गेले ना काही तर कोरेगावच्या पुढचे जे होते ना हां. ब्रिजच्या पलीकडे ते म्हणे लोणी करणार बरोबर. तिकडे येऊ नका. मग ते अर्जन्सी असेल तर तोपर्यंत ते अवघड व्हायचं. त्याच्यामुळे आता अर्जन्सीच्या मॅटरमध्ये पण लगेच गुन्हा नोंदवता यावं यासाठी हे प्रोजेक्ट काढले. तर याच्यामध्ये झिरो FIR पण म्हणतात. याच्यामध्ये ती FIR नोंदवून घेतात ते आपण आणि ज्या जुरिडिक्शन आहे तिकडे पाठवतात पोलीस पाठवतात. कॉपी तिकडे पाठवतात तिकडे पोलीस करतात. तर नोंदवून घेण्याचा अधिकार आपण मिळाला. आपण पोलीस स्टेशनला गेले की पोलिसांनी दिलीच पाहिजे अकॉर्डिंग टू दिस सेक्शन 173. So information related to the commission of cognizable offence irrespective of the area where the offence is committed may be given orally or by electronic communication to an officer in charge of a police station. Information कशी देऊ शकतो? orally देऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सुद्धा देऊ शकतो. orally म्हणजे दोन्ही. रायटिंगमध्ये तर काय असतात orally सुद्धा देऊ शकतात. orally देऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन करून दिलं तर वाचत आले कोणतं पण सांगतो आता आले यावर म्हणजे किंवा सायबर फ्रॉड झाला लगेच रिपोर्ट करायचा असं कॉल करून आपण सांगू शकतो की 10 लाख 20 लाख काय सायबर फ्रॉड झाला त्याची आपल्याकडे सध्या कॉलवर सुद्धा सांगू शकतो किंवा ईमेलने सुद्धा आपण पाठवू शकतो आपली कंप्लेंट की असं असं पूर्ण घडलेलं आहे ना तुम्ही FIR नोंदवून घ्या. इन्फॉर्मेशन ऑफ कॉग्निझेबल ऑफेन्स किंवा डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाऊन ओरली आपण सांगू शकतो मला मारहाण झाली किंवा मित्राला मारहाण झाली अशा ज्या गोष्टी आहेत त्या ओरली सुद्धा आपण पोलीस स्टेशनला देऊ शकतो. म्हणजे आपण सांगितले तुम्ही ते पोलीस देऊन घेतो त्याची FIR रजिस्टर असतं त्याच्यामध्ये तुम्ही नोंद FIR मध्ये तर मला एक दाखवलं जातं ना सेक्शन. हां, आपण आता गुन्हा घडला एखाद्या व्यक्ती काय सांगायचं डोकं दुखलं त्याला काय माहीत नसतं कोणता सेक्शन आहे कोणता नाही. पोलिसांना एवढंच सांगितलं हाणामारी झाली त्याच्या विरुद्ध मागे कारवाई घ्या. तर मग पोलीस बघणार कोणत्या गुन्ह्यामध्ये येते त्याच्यानुसार पोलीस टाकणार सेक्शन टाकणार कंपल्सरी टाकायला जातं. कंपल्सरी टाकावं. गुन्हा घडल्यानंतर त्या कायद्या अंतर्गत येतो ते टाकावं. समजा गंभीर दुखापत झाली तर काय ग्रीवेस करतात सेक्शन 96 मध्ये 326 आज ग्रीवेस करतात ग्रीवेस लेटर आता आहे 96 मध्ये एक शाखा किंवा सरकार जे आहे ते सेक्शन लावलं 77 BNS भारतीय संविधान BNSS मध्ये प्रोसिजर आहे पण गुन्हा घडलेला BNS ते FIR मध्ये जे सेक्शन आहे ते आज IPC सेक्शन सो FIR मध्ये काय असतं व्यक्तीचं नाव असतं कंप्लेंट मी हा व्यक्ती समक्ष पोलीस स्टेशनला हजर होऊन क्लिअर देतो की असे करणे
आणि पोलीस स्टेशन कोणत्या सेक्शनसाठी त्रास कोणी आपण तोडली सुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन आपली फिर्याद देऊ शकतो. मराठीमध्ये फिर्याद म्हणतात, फिर्याद तक्रार फिर्याद. प्रश्न होता एका व्यक्तीला 2 महिन्यात मारलं होतं शेतामध्ये, तर हॉस्पिटलला नेलं. मग त्यांनी हॉस्पिटलमधून पुन्हा दाखल करता येतो ना. हो आणि पहिल्या इन्फॉर्मेशनमध्ये त्याची शिक्षण रेग्युलर टाकली, प्रिव्हियस हॉस्पिटल नव्हते टाकली. डोक्याला मार लागला होता, दगडाने आणि मारहाण झाली होती. तर ते गुन्हे नंतर त्यांनी राजकीय जबाब टाकून थोडेसे प्रिव्हियस हॉस्पिटलमध्ये टाकले ते गुन्हे. पण सुरुवातीला नॉर्मल शिक्षण लावले होते. मग ते चेंज मला असं विचारायचं होतं की जर त्यांनी FIR मध्ये जर टाकले पहिले शिक्षण बदलतं पण येतं. आधी समजा पण ते त्यांनी सेक्शन कोणती लावली सिंपल 323 लावला आणि 325 मध्ये लावलं. ते तक्रारदारांनी सांगितलं असं सिरियस नाही लावलं तुम्ही दुसरे लावले. तक्रारदारांनी सांगितलं तुम्ही 6 गुन्हे का लावले, मला तर प्रिव्हियस हॉल्ट झाले, मी हे गुन्हे का लावले. पोलिसांनी काय सांगितलं नाही लावू शकत. आणि ते मुद्दाम काही वेळेस असं काय करतो, समोरच्या पार्टीने समोर पैसे दिले असतील, पैसे घेऊन ते महिला असतील गंभीर स्वरूपाचा गुन्हा काय म्हणतो सिंपल म्हणजे सगळे लोक criminal असं म्हणतो कॉम्प्रोमाइज झाला. बऱ्याच गोष्टी घडतात तर त्याच्यामध्ये होऊ शकतं. जरी ते सिंपल नोंदवलं पुढं जर मी इन्व्हेस्टिगेशनमध्ये बदलते किंवा FIR डायरेक्ट फायनल करत नाही का, म्हणजे जोपर्यंत तुम्ही पार्ट्यांना एकत्र आणलं जात नाही तोपर्यंत FIR ऑनलाईन टाकली जातात ते ऑफलाईन नाही. तसं नाही की कायद्यानुसार तसं नाही. कायद्यानुसार आयडी तर घेतलीच पाहिजे. दोन्ही पार्टीची गरज नसते. एकालाच मारलं एकच जाणार ना. एकाला मारहाण झालेलाच पोलीस स्टेशनला, दुसरा तो काढा होणार. त्याच्यामुळे दोन्ही पार्टी प्रश्न नाही. ज्याला मारले ते जाणार, पोलिसांनी तरी घेतली पाहिजे. पण वास्तविक थोडं वेळ होतं काय होतं दुसऱ्या पार्टीला पण पोलिसांनी बोलवतात काय झालं म्हणजे पैसे काढण्याचे चुकीच्या गोष्टी भ्रष्टाचार याच्यामुळे पोलीस म्हणतो भ्रष्टाचार त्याच्यामुळे वाढले आहे. त्याचं गरज नाही, पैसे घेण्याची पोलिसांना गरज नाही. कोणत्या पार्टीला त्यांना तर पेमेंट पगार भेटत नाही. अशा केसेसमध्ये पोलिसांनी जे व्यवस्थित आहे ते नोंदवलं पाहिजे. आणि असं जर असेल आणि पोलिसांनी नोंदवलं नसेल तर आपण त्याची तक्रार करू शकतो. SP कडे सुप्रीम पोलीसकडे तक्रार करू शकतो की हा गुन्हा घडलेला तर पोलीस दुसऱ्याच सिंपल गुन्ह्यात नोंदवतो, प्रॉपर गुन्हा नोंदवला जात नाही. तक्रार देऊ शकतो किंवा हायकोर्टात सुद्धा आपण पोलिसांची तक्रार करू शकतो. ते चौकशीत आढळलं तर त्या पोलिसांविषयी कारवाई होऊ शकते. काल परवाची जी माहिती होती ते कोर्टाने पुणे सत्र न्यायालयाने त्याला बेल मंजूर केला आणि त्याला बाहेर आणला, त्याला पण पुढे घेऊन जायचं. मग ते दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवले असतात. एकात बेल मिळाली तर दुसरा गुन्हा दाखल पोलीस म्हणला असं दुसऱ्या ताब्यात करतात. पण वकिला असं म्हणणं असेल आत्ताच बेल झाली पोलीस तुम्ही अटक करताय असं आता एक आहे बेलमध्ये पण ही डॉक्टरचे काही कारखान्यासाठी घडला ती महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तर त्यावेळेस त्या कारखान्याच्या बऱ्याच गोष्टी आल्या तर त्यांनी ज्या मुकादमा असतात पैसे घेतात कारखान्याचे ते पाठवून मुकादमात पैसे उडवले होते. त्या कारखानदारांनी खास करायचं त्यांनी बऱ्याचशा केसेस लावायला मुकादमे 420 म्हणाले 420
बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या केसेस लावल्या त्याला एक बिल मिळाली 420 मध्ये दुसरे पण गुन्हे नोंदवलेले होते 420 मध्ये मिळाली बाहेर कोर्टाच्या आला लगेच पोलीस दुसऱ्या गुन्हे दाखल करायचे आणि दुसरा पण गुन्हा आहे तुम्हाला बिल मिळाली मान्य आहे दुसरा गुन्हा आहे तसं नाही मिळालं त्याच्या अंतर्गत अटक करू शकतो असं त्या व्यक्तीला 3-4 वेळेस 3-4 वेळेस बिल घेतली परत पोलीस आले तसं करता येतं आपण जे कायद्याच्या लॅक्युनस त्रुटी थोड्या असतात त्याचा कायद्याचा गैरवापर होऊ शकतो बिल मिळाले एकदाच मिळाले सगळे गुन्हे नसतात का दाखवलेले त्या किंवा केसमध्ये? एकाच एफआयआरमध्ये काय होतं एकाच एफआयआरमध्ये वेगवेगळे सेक्शन असू शकतात आणि त्याच्या अंतर्गत एखाद्या सेक्शनमध्ये बिल मिळू शकते किंवा सगळ्या सेक्शनमध्ये सुद्धा मिळू शकते आणि 2-3 एफआयआर वेगवेगळे पण असू शकतात त्याच्यानुसार एका एफआयआरमध्ये बिल तर दुसऱ्या एफआयआरची पण घ्यावं लागतं सगळ्या ह्याच्यात बिल मिळाल्यानंतर ते सुटू शकतो असं ते पोलीस काढतात ते मग गुन्ह्याचं जे प्रकरण झालं त्यात झालं असतं की 2 एफआयआर असतील एका ह्याच्यात बिल झालं पण दुसऱ्यात झाली नसेल त्याच्यामध्ये पोलिसांना आणि काय पण क्लायंट समोर आता बिल झालं पैसे त्याचं वकील का ते पोलिसांनी काय करत असतात पोलिसांना पैसे आरोपी वकील वाला तर माझे क्लियन्स राहिले आता तो नाही होते ना मी कुठं येऊ ते काय झालं असतं पोलीस जास्त पैसे मागत असतात 20,000 वकिलांनी 10,000 बिल करून दिली सुटला पोलिसांनी तो राग मानत म्हणजे असं थांबा दुसरा गुन्हा करतो परत अटक करतो आणि आमची तर ताकद घेऊन चाला कोर्टाच्या बाहेर चौकीला त्या गेल्यामध्ये काय केलं वकिलांनी 4-5 वकील एकत्र आले तरी काढली बाबा बेल लागलं तरी याच्यावर काय तरी ॲक्शन घ्या आपण त्या वरवर माहिती ना आपल्याला अशी डिटेल माहिती नसते बिलमध्ये डिटेल माहिती नसते त्यामुळे आपण वकिलांनी जोपर्यंत आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही त्या तोपर्यंत एखादी गोष्ट न बोलू 173 नुसार आहे एफआयआर म्हणजे कॉग्निझेबल ऑफेन्स आहे सिरियस ऑफेन्स त्याच्यामध्ये एफआयआर नोंदवायची आहे तर याच्यामध्ये काय बोलणी आपण देऊ शकतो कोणती किंवा इलेक्ट्रॉनिकली सुद्धा आपण काय सांगू शकतो इलेक्ट्रॉनिकली कॉल करून सांगू शकतो किंवा ईमेल पाठवू शकतो आपण तक्रार आणि ओळखीमध्ये दोन्ही सांगून पोलीस स्टेशनला जाऊन आपण देऊ शकतो ते झाल्यानंतर ऑफिसरने काय करायचं जेव्हा कम्युनिकेट केलं किंवा ऑफिसर विचारलं पोलीस स्टेशन मग त्यावेळेस जर ओरली दिली असेल तर अँड गिवन ओरली जर कोणतीही तक्रार दिली तर काय करायचं इट शॅल बी रेडी टू रायटिंग बाय त्या पोलिसांनी काय नाही कोणतीही तक्रार आहे ती लिखितमध्ये लिहून द्यायची आहे म्हणजे आपण एफआयआरमध्ये लिहिलेली कोणती एफआयआर म्हणजेच रेडिओ रायटिंगमध्ये असते अँड रीड ओव्हर टू द इन्फॉर्मंट जो तक्रारदार आहे इन्फॉर्मंट म्हणजे तक्रारदार क्रिया जो तक्रार देतो गुन्हा घडलेला आहे तर त्या इन्फॉर्मंटला त्या पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे एफआयआर ती त्याला वाचून दाखवायची आहे इन्फॉर्मंट म्हणजे त्याला समजेल की काय लिहिलं एखादा आडाणी व्यक्ती असते त्याने कोणी तक्रार दिली तर त्याला कळायला पाहिजे ना पोलिसांनी काय केलं तर ती त्याला वाचून दाखवायची आहे and every such information whether given in writing or reduced to writing and associated shall be signed by the person giving it. ही माहिती जी आहे shall be signed by the person giving it. तर ही माहिती लिहून पण घेतली पाहिजे shall be signed by the person giving it. आणि त्याची साईड पण घ्यायची जर तक्रारदार समजा तो दिली मग ते पुढे घेऊन घ्यायचं तर त्याला दाखवा वाचून दाखवा तो वाचून पाहून बघून
बघा की बरोबर मी सांगितले त्याच्यानुसार त्याची साईन इन्फॉर्मेशन आणि केसमध्ये सांगितलं होतं जसं आपण ॲफिडेविट बनवताना जमिनीचे व्यवहार असतात त्यावेळेला खाली मागची मान बदलली जातात म्हणजे ॲफिडेविट समोर केलं जातं आणि नंतर ज्यावेळेला रजिस्टरच्या समोर केलं जातं दुय्यमधनं काही समोर केलं जातं त्यावेळेला ते पानं मागची चेंज करून त्याचे क्लॉज बदलले जातात जमीन फसवणूक केली जर करायचं असं कोणाला तसं एफ आय आरमध्ये पण केलं जातं ना बऱ्यापैकी मी 2 वेळा ऐकलंय की एफ आय आर जी सांगितली होती इन्फॉर्मेशन त्यासमोर वाचून दाखवली पण ॲक्च्युली वेगळीच होती ऑनलाईनला टाकली असंच होईल. नाही तसं काय होतं दुसऱ्या प्रकार की लिखितमध्ये द्या म्हणतात तुमचं काय लिखितमध्ये घेतात बदल करून लिहितात एकदा त्या रजिस्टरमध्ये लिहिले बदल नाही करू शकत हे ऑथेंटिकेटेड जे रजिस्टर आहे एफ आय आरचं त्याच्यात जे लिहिले त्याच्यात काय बदल करू शकत नाही बदल नाही करू शकत आणि ऑनलाईन असेल तर ऑनलाईनमध्ये एकदा फी घेऊन ते बदल करू शकत नाही आणि जे तक्रारदार काही वेळेस काय करतात पोलीस लिहून द्या म्हणतात तुमची तक्रार ती लिहून घेतलेली आहे मग ती हे असते कचरा त्यात बदल करू शकतो ते काय नाही पण फायनल जी असते ती दाखवावं लागते त्याच्यावर सही घ्यावं त्यावेळेस आपण वाचून पाहिजे लिहिलं आहे का नाही आपण जी लेखी तक्रार दिली जी तोडी दिली त्याचप्रमाणे आपण घेतलं का नाही बघितलं पाहिजे त्याच्यानंतर सही करायची एक घटना वेगळी होती 2 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी तिथं म्हणजे एक वस्तू चोरून नेली लॉकर फोडून पैसे नेले काढून आणि तक्रार दाखल एफ आय आर करायला गेली त्यावेळेला पोलिसांनी सेक्शन बदलले त्यांना तक्रार लिहून घेताना सांगितलं की चोरीचा गुन्हा नाही सर दाखवला त्यांनी गाळ झालं लॉकर म्हणून पैसे गाळ झाले असं दाखवलं आणि ऑलरेडी ते चोरलेले होते तिथं चोरीचा गुन्हा दाखवायला पाहिजे नव्हता तो गाळ झाला म्हणून असं दाखवलं का तर त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं म्हणून ते तसं करतात बऱ्यापैकी गहाळ म्हणजे स्वतःच्या निष्काळजीपणामुळे हां आणि हा सेक्शन वेगळा आणि चोरीचा गुन्हा वेगळा तर मग तिथं विचारलं गेलं तर ते म्हणले चोरीचा गुन्हा आम्हाला ते सर्च करायला लागलं त्याच्यामुळं चोरीचा गुन्हा नाही आम्ही टाकू शकतो ते गाळा तक्रार देताना शब्द फक्त एक बदलला तरी आता सेक्शन बदलतो कायद्याची माहिती असणारे लोक लागतात सांगा वकीलच तक्रार देताना त्याच्यामुळे काय काय करू शकते वकील असेल कोणी तर त्याची सल्ला घेतात किंवा त्याला घेऊन जातात त्याच्यामुळे वकिलाला चांगली माहिती पाहिजे गोष्ट म्हणजे आपण गाईड करू शकतो कायद्यानुसार जे आहे का पोलिसांना आपण सांगू शकतो पोलिसांचं काम काय आणि जे समजा आपण आता बोलू की या बँकमध्ये चुकीचं सेक्शन लागला असेल नंतर चौकशीनंतर ते चार्जशीट फाईल होते चार्जशीट त्याला पोलीस रिपोर्ट म्हणू शकतो ते चार्जशीट आहे म्हणजे पोलीस रिपोर्ट त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात चार्जशीट नंतर बनवलं जातं आधी एफ आय आर होते एफ आय आरमध्ये प्रथमदर्शी माहिती असते फर्स्ट इन्फॉर्मेशन प्रथमदर्शी असते कारण घडले नाही घडले ते चौकशी पोलीस करतात म्हणजे त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टिगेशन नंतर मग ते एफ आय आर ते रिपोर्ट बनवतो त्याला पोलीस रिपोर्ट म्हणजे चार्जशीट तो रिपोर्टमध्ये मग सेक्शन्स चेंज होऊ शकतात की प्रथमदर्शी माहिती आम्हाला असं मिळाली होती पण चौकशीनंतर असं समजले की हा गुन्हा नंतर याच्यामध्ये सिरियस असा गुन्हा घडला आहे किंवा असं त्याच्यानंतर मग ती चार्जशीट कोर्टात पाहिजे मग त्याच्यामध्ये सेक्शन्स बदलू शकतात काय आपल्याला शिकायचं होतं चार्जशीट वगैरे नाही त्या BNSS मध्ये झालं पुढे आपण केलं सध्या आपण एफ आय आर त्यानंतर पहिलं आपण ओरली असेल तर काय पोलिसांनी लिहून घ्यायचे ते वाचून दाखवायचे आणि त्याच्यावरती सही घ्यायची दुसरं आहे बाय इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आणि जेव्हा ऑनलाईन एफ आय आर बनवली असेल ऑनलाईन ईमेलने असेल व्हॉट्सॲपने सुद्धा ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन व्हॉट्सॲपने सुद्धा होऊ शकते
अशा प्रकारे जेव्हा तक्रार येईल त्यावेळेस काय करायचं बाय इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन त्यावेळेस आणि इट शॅल बी टेकन ऑन रेकॉर्ड बाय हिम ऑन बीइंग साइन विदिन 3 days बाय द पर्सन गिव्हिंग इट. म्हणजे ऑनलाईन तर लगेच जाणार पण ती 3 दिवसानंतर जेव्हा ऑनलाईन आपण देऊ तर ऑनलाईन दिल्यानंतर 3 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन सही करायची आहे. ते लिहून घेणार पोलीस त्या दिवशी लिहून घेणार ऑनलाईन ज्या दिवशी आपण दिली त्या दिवशी ते सगळे रेकॉर्ड घेणार चौकशी सुद्धा चालू करते. पण 3 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावर आपल्याला साईन करायची आहे. तक्रारदाराला इन्फॉर्मेशनला साईन करायची आहे 3 दिवसाच्या आत. It shall be taken on record by him on being signed within 3 days by the person giving it. 3 दिवसात सही करायची आहे. And the substance thereof shall be able to be kept by such officer in such form as the state government hereby rules prescribed in this behalf. आणि ही जी माहिती आहे ती काय करायची एका बुकमध्ये नोटबुक त्याचं रजिस्टर जे आहे त्याच्यामध्ये नोंदवून घ्यायचं आहे. ॲज प्रोव्हाइड स्टेट गव्हर्नमेंट जसं सांगेल नियम काय बनवेल त्याच्यानुसार त्यांना ते एफ-आय घ्यायचं. आधी कसं आपण रजिस्टर असायचं रजिस्टरवर लिहून घ्यायचे एफ-आयचं रजिस्टर त्याच्यावर लिहायचे. आता काय केलं नवीन पद्धतीनुसार इलेक्ट्रॉनिक केलं म्हणजे ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा लिहू शकतो. टाईप करून कम्प्युटरमध्ये घेतात नवीन आता BNSS नुसार सुद्धा काय ते ऑनलाईन तक्रार रजिस्टरवर पण घेत असते आणि ऑनलाईन पण घ्यायचं. ऑनलाईन पण कसं कम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आणि नंतर ऑनलाईन पण ती अपलोड केली जाते वेबसाईटवर आपण चेक करू शकतो ऑनलाईन सुद्धा. असे जसे गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशन्स बदल त्यानुसार त्यांना माहिती द्यायची आहे. त्यानंतर बाकीचं आहे नंतर डेटा याच्यात काय अडचण